हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात? मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. स्वागत आहे तुमचं कोमल सचिन ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आता आम्ही चाललोय ना गावाकडे, कारण माझ्या मावस भावाचं लग्न आहे. सो आजच हळदी आहेत, गावदेवा आहेत, साखरपुडा पण आजच आहे. सो सगळंच ऑलमोस्ट मी तुमच्यासोबत जेवढं शक्य होईल ते शेअर करणार आहे. सो अजिबात ब्लॉग ना स्किप करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तर सगळ्यात अगोदर तर आम्ही आणि कर्नाटकमध्येच आहे. सो इथे बघा पेट्रोल पंपवर आहे, पेट्रोल घालायचं आहे. सॉरी, हां पेट्रोलच घालायचं आहे. पेट्रोलचीच गाडी माझ्या लक्षात राहत नाही. तर आता जाणार आम्ही शॉपिंग करणार, कारण मावशी काकांना आहेर घ्यायचा आहे. सॉरी, आहेर नाही, गारवा. मला गारवा आणि आहेरमधलं इतकं कन्फ्युजन होतं ना. तर गारवा घ्यायचा आहे. आता गारवा म्हणजे कपडे घ्यायचे असतात आणि आहेर घेतला ऑलरेडी. तुम्ही मिनी व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की 2 ग्रामची अंगठी घेतलेली आहे काकांसाठी. सो आता गारव्यासाठी त्या दोघांना कपडे घ्यायचे आहेत, मुलांनाही कपडे घ्यायचे आहेत, ह्यांनाही कपडे घ्यायचे आहेत. आणि मुलांना आणि ह्यांना त्यांच्याकडूनच कपडे, त्यांनी बोलले तुमच्या चॉईसने घ्या, पैसे देतो आल्यावर. राहिला प्रश्न माझा, तर मला साडी त्यांनी ऑलरेडी घेतलेली आहे भावाने. ते सुद्धा तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. तर चला, अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे. स्वागत आहे तुमचं कोमल सचिन ब्लॉग्स या चॅनलमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. होते बरं का, ह्या 2 दिवसात कमी झाले, तरी पण दुःख दिसतंय थोडं थोडं, पण इतकं काय थंड जाणवत नाही. आता बघा टाइम किती झाले, 9:45 वाजत आलेत. तर आता अगोदर मावशीला साडी घेतो. इकडे ह्या साईडला. तर पार्टीवेअर साडीच आम्ही चॉईस केली, कारण काठापदराच्या जास्त हे असतात साड्या. खूप सुंदर सुंदर साड्या आहेत कमी प्राइस मध्ये. छान आहे का हे टोपी? बघ गोबीला कशी दिसते. वाव, बाकू बुकू बुकू देख. वाव, खरा चॉईस पटकन. कधी जायचं आपण गावाला अशाना? ओ नको होती, नको, दुसरं घ्या. हा, ही कॅप छान दिसते. हा, ही मस्त आहे, हीच राहू दे. चल ठेव दे आपल्या पर्स मध्ये, ठेव. साईज बघू थांब. येते की घालून बघ की. हा, घालून बघायला. शॉपिंगला खूप वेळ गेला आमचा. मला वाटतं 2 तास तर इथेच गेले, कारण भाऊ पण आलाय, तो पण कपडे चॉईस करायला लागलाय. त्यामुळे खूप लेट झाला. आता त्याला घेऊन गावाला जायचं आहे. सो आम्ही काय खाल्लं पण आहे, नाश्ता पण करायचा. हा, इथनच गेट मधून हाय ना, हे पण चालू. घर मालकाचे तापले तो. नारळ घ्यायचे का म्हणतात. लाडू कुठे गेला? लाडू, मला ओळखलं का? मी कोण आहे? कधी बघितलंच नाही तर. कोण आहे? बघ, व्हिडिओ तुला माहिती आहे. बघतो का? बघतो, माझ्यासोबतच असतो. हा, झोप येत आहे त्यामुळे. ए, ही कोण आहे? कोण आहे रे ती? बाळ आहे का? बाळ. देवपूजा बघा किती मस्त केली त्यांनी. आज कसली पूजा? मंदिरात पण जाता का? हा हा, अचानक थांबला की. मम्मा पीठ मस्त बनवलंय. नाही नाही, चांगलं झालंय. खावा र, पटापटा खावा. नको म्हणता म्हणता बघा जबरदस्त त्यांनी साडी लावले. उगाच काय तर खर्च करत बसतात, म्हणून मी ना अचानक आलते. असं काय तर तुम्ही प्लॅन करताल म्हणून. एवढं तर आहेच की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. तर ह्या ताईंची माझी ना यूट्यूबवरूनच ओळख झाली. यूट्यूबवर ह्यांचा पण चॅनल आहे, भक्ती बाबर व्लॉग या नावाने. तर त्यांना सुद्धा तुम्ही सपोर्ट करा. बहुतांश लोक ह्यांना ओळखत पण असतील, यूट्यूबर आहेत म्हणून. बाय द वे, तुम्हाला ह्या माहित आहेत का? मला कमेंट करून नक्की. कोणी दिलं तुला पैसे? कोणी दिलं? मावशीला काय काम नाही, पैसे वाटत बसले.
पप्पाला देतोय बँक अकाउंट. अहो 100च ते देतात खायला काय इतकं बघ दरवाजाच लावला. बाय घालवायला बसलेत बघा पैसे देऊन. बाळाला खायला अहो इतकं 500च खायला असतं का? परत ये आणि लवकर फोन कर परत आल्यावर. नाही आता मी येणारच नाही. असं करता तुम्ही तर साडेपण रस्ते लावले पैसे दिले असं असतं व्हय? करतेच मी, पद्धतच आहे. मी इकडली नाही ग, मराठवाड्यातले, तिकडे अशीच पद्धत आहे. नाही आमच्याकडे पण अशीच आहे पद्धत. पण कसं म्हणजे फर्स्ट टाइमच आपण भेटलोय ना, इतकं जास्त हे नाही त्यामुळे. कुठं लक्ष आहे रे तुझं? आता आलोय फुटवेअरच्या दुकानमध्ये शॉपिंग करायला. मुलांना शूज घ्यायचे होते. चांगले आहेत की, पण ब्लॅक पाहिजे ना. मग त्याच्या बर्थडेचे आलेले असलेच होते हो, प्रिन्सच्या बर्थडेला. घुमलं आता विषय म्हटलाय ते बसायला पाहिजे का? असल्यावर घेतलं असतं. बसताय का? काय आलं प्रिन्स? इकडे प्रिन्स, काय झालं? आपण लग्नाला चाललोय, खेळायला नाही चाललो. तिथं लग्नात एन्जॉय करणार आहे, हेच करत बसणार आहे. झालं खुश? बस या इकडं पैसे द्यायचे. त्यानं ही वाईट घेतलं आणि त्यानं कुठलं घेतलं? तिथं जाऊन नाच, जाऊन. तर आम्ही आलोय म्हणून ना मावशी काकाने मस्त ना वाजप वगैरे लावून आमचं स्वागत केलं. खरंच खूप भारी वाटलं आमचा इतका मानपान केला म्हणून. त्यानंतर जो काही आम्ही गारवा आणला होता, मावशी काकांना कपडे आणले होते आणि ते केला. आणि बांगड्या आज पण होत्या, त्यामुळे गारवा खूप झालेत आज. मला यायला खरंच खूप लेट झाला. मला अगोदरच त्यांनी बोलवलं होतं, पण मुलं आजारी होती म्हणूनच आम्ही लग्नाच्या आदल्या दिवशीच आलो, म्हणजे हळदीला वगैरे. त्यानंतर गारवा वगैरे केला. मला मस्त बांगड्यासुद्धा भरल्या आणि भरपूर जण पाहुणे असे होते ज्यांना आजच बांगड्या भरायच्या होत्या, कारण सगळ्यांना काही अगोदर यायला जमत नाही. म्हणूनच बांगड्यावाला काकूंना पण थांबायला लावलं होतं खूप वेळ. तर त्यानंतर बघा त्यानंतर सगळ्यांची घाई चालली, कारण गावदेव करायचे होते. नवरदेवाचा जो मेकअप आहे ना तो मीच केला, एकदम सिंपल पद्धतीने. मला काही जास्त हेवी मेकअप येत नाहीत, पण जेवढं काही येतं आहे तेवढं मी केलं. त्याला घाम आला होता, तो पूस म्हटलं. त्यानंतर मी औक्षण केलं, म्हणजे सगळ्यांनीच औक्षण केलं, पण सगळ्यांचे व्हिडिओ काय करायला जमत नाही, स्टोरेज फुल होतं, म्हणूनच मी मोजक्या लोकांचे व्हिडिओ केले. त्यानंतर गावात आलो आम्ही गावदेवासाठी. तिथे मस्त फटाके वगैरे फोडले, भरपूर फटाके फोडण्यात आलेले आहेत. आणि गावदेवाला पण भरपूर जणांनी डान्स केला. ते काही मला व्हिडिओ शूट करता आलं नाही, पण जेवढं शूट करता आलं तेवढं मी जमेल तेवढं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फटाके किती मस्त दिसतात फुटताना बघा. गावदेव करून घरी आलो, बघतो तर काही नवरीची एंट्रीसुद्धा मस्तपैकी झाली आणि व्हिडिओ फोटोशूट चालू होतंच. त्यानंतर गाठीभेटी करायच्या असतात, आमच्याकडे अशी पद्धत असते. आणि साखर वगैरे चारायची दोन्हीकडच्या पाहुण्यांना, हळदी कुंकू लावायचं आणि मस्त मिठी मारून त्यांचं स्वागत करायचं. आणि वाजंत्री वाजप चालूच होतं सगळं. मजा मस्करी थट्टा हे सुद्धा इथे चालतच असतं बरं का. सगळ्यांनी एकमेकांना कुंकू वगैरे लावलं आणि लग्न समारंभात हे वेगळंच वातावरण तयार होतं आणि ते मला खूप आवडतं बरं का. त्यानंतर सगळं झालं. साखरपुड्याला जायचं होतं, पण मी माझं आवरत होते आणि साखरपुडा कधी झाला मला हे समजलंच नाही. मंडपात येऊन बघते तर काय हळदीला नवरा नवरी तयार होते. असं म्हटलं चला हळद तर आपल्याला बघायला भेटते. साखरपुड्याचं व्हिडिओ तसं पण ह्यांनी शूट केलं होतं, हे मंडपातच होतं, पण आपल्याला बघू इकडं तोंड असा बादला घ्यायचा असतो.
माझं छोटं बाळ तर इथे झोपलंच होतं, त्यामुळे त्याला काय हळदीचं एन्जॉयमेंट कसं झालं हे समजलं नसेल आणि कदाचित पुढे जाऊन पण तो म्हणेल की मी कसा व्हिडिओ दिसत नाही. तर मी त्याला सांगेन तो झोपला होता आणि प्रिन्स जागा होता, म्हणूनच त्याला म्हणलं की मामा मामींना मस्त हळद लाव. आणि तो जेव्हा हे क्षण मोठ्यापणी बघेल ना, त्याला खूप आनंद वाटेल की मी मामा मामींना कशी हळद लावली होती. बाय द वे कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.